आपल्या समोर पुढचा स्पर्धक येतोय. अवधूत गुप्ते प्रमाणे फ्युजन म्युझिक डायरेक्टर बनणं हे ज्याचं स्वप्न आहे तो रोहित राऊत. समजावनी व्यथेला समजावतान आले समजावनी व्यथेला समजावतान आले मज दोन आसवाना हुलकावतान आले समजावनी व्यथेला समजावतान आले चुकवूनही कसा चुकलान शब्द माझा देणे मलाच माझे नाकारतान आले देणे मलाच माझे नाकारतान आले मज दोन आसवाना हुलकावतान आले समजावनी व्यथेला समजावतान आले. रोहित मस्त. तू माझं एक खूप आवडतं गाणं निवडलंयस आणि मला मी खूप खूप ऐकलंय हे गाणं आणि मी आत्ताही तुझं गाणं ऐकताना मी एकदम असं आय वेंट बॅक की मी खूप जेव्हा ऐकायची हे गाणं तेव्हा. छान झालं गाणं. फक्त एकदा थोडंसं काहीतरी तुला लगेच लक्षात आलं. चल परीक्षकांना विचारूया आपण. कोणापासून सुरुवात करूया? वैशालीताईपासून. हां मुळात सॉफ्ट प्रकारचं हे गाणं तू छान सादर केलंस, पण आत्ता गातानाच तुला जाणवत असेल की तुझ्या आवाजात शेवट शेवट काय काय होत होतं. एंडला क्रॅक होत होता तुझा आवाज. कळलं का तुला काय झालं? तर हेच मला तुला गेल्या वेळी सांगायचं होतं. मला असं पर्सनली वाटतं की हे तुझ्या त्या सगळ्या जबरदस्त फंडा आहे ना जो तुझा, त्याच्यामुळे कुठे तुझ्या आवाजाचं नुकसान होऊ नये. अजून अशा प्रकारच्या गाण्यांचा रियाज कर, कारण तुझा आवाज मुळात खूप छान आहे. तुझ्या इथे एक्सप्रेशन्स खूप छान आहेत. हे गाणं एका वेगळ्या जातीचं आहे. यात गळ्याची बरीच कसरत आहे आणि स्वरवाक्य खूप मोठी मोठी आहेत. हां, तर आता ह्या ताईंनी जसं सांगितलं की आवाज मध्ये मध्ये क्रॅक होत होता किंवा शेवटपर्यंत वाक्य पूर्ण होईपर्यंत आवाज टिकत नव्हता. याचा अर्थ श्वास टिकत नव्हता. आणि मला असं वाटतं की तूही आवाज फुटण्याच्या वयाकडे जरा लवकर चालू लागलेला आहेस. अशा वेळेला रियाज ही गोष्ट ठीक आहे, ती आपल्या जागेला योग्यच आहे आणि ती करायलाच हवी. पण अतिरियाजानं गळ्यावर ताण पडून आवाज कायमचा खराब करून घेण्यापेक्षा जर आवाज फुटत असेल तर काही दिवस गप्प बसून आवाजाला विश्रांती द्यायची. हे सगळ्याच तरुण वयात येणाऱ्या मुलांना करावं लागतं. ओके. आणि आवाज एकदा बोलण्याचा आणि आवाजात एकदा स्थिर झाला की 1-2 वर्ष वाट बघा, आपोआप आवाज आपल्या जागेला येतो. आत्ता तुम्ही ज्या उंच पट्टीमध्ये गाताय ती पट्टी कदाचित तेवढी राहणार नाही. पुरुषांचा आवाज ढाला व्हायला लागतो. आणि जे काही तू रियाज करतोयस तो थोडा तुझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सांभाळून कर. आवाज सांभाळ. तुझ्या आत गाणं खूप आहे, ते जोपासायसाठी आणि जन्मभर गात राहण्यासाठी आत्ता आवाजाची काळजी. ओके. नेहमीसारखं गाणं तुझं जसं होतं तसं गाणं झालं नाही. त्याची कारणं तुला ताईंनी सांगितली, वैशाली ताईंनी सांगितली. आणि आपल्या गाण्याच्या पलीकडे देखील खूप गोष्टी असतात गायक म्हणून काळजी घ्यायच्या. त्या देखील मला आठवतंय ताई, तुम्ही हिरडा मला सांगितलं होतं. मी लहानपणी गायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मला खूप ॲडवाईस केलं आहे. त्यावेळेला त्यांनी मला हिरड्याचं सांगितलं. हिरड्याचं महत्त्व तुम्ही सांगा ना जरा. आपल्या आयुर्वेदामध्ये फार छान औषधं आहेत. काय होतं, आपण ज्या जगात राहतोय तिथे आता पोल्युशनमुळे आपला घसा
पुष्कळ वेळ बसणार असण्याची शक्यता असते. अशा वेळेला खडीसाखर खाणं, ज्येष्ठी मधाची पावडर किंवा ज्येष्ठी मधाची काडी तोंडात धरणं, हां, किंवा बेहडा हिरडा याचं छोटंसं चूर्ण एका डबीमध्ये ठेवायचं आणि थोड्या वेळाने ते खात राहायचं. म्हणजे कफ जो निर्माण होतो पोल्युशनमुळं की ह्याच्यामुळं आणि आवाजामध्ये खर निर्माण होते ती निघून जाते. शरीरासाठी अत्यंत उपकारक ह्या गोष्टी आहेत. गार्गलिंग करणं हे नेहमीचा उपाय आहेच, पण हिरडा बेहडा ज्येष्ठी मध, थोडंसं मध खाणं थंडीच्या दिवसामध्ये. आणि अतिशय छान गोष्ट सांगू का, घरी आई लोणी करते की नाही, चमचाभर लोणी आईकडनं रोज घेऊन खायचं. म्हणजे लुब्रिकेशन गळ्याला मिळतं, स्निग्धपणा गळ्यामध्ये आला की आवाज अधिकाधिक चांगला व्हायला लागतो, ड्रायनेस येत नाही. हे रोहित, आज तुझं गाणं संपलं जेव्हा, ते संपल्यानंतर नेहमीचं तुझा जो एक स्पार्क असतो ना चेहऱ्यावरती, की येस मला माहिती आहे माझा परफॉर्मन्स झाला आहे, तो आज नव्हता तुझ्या चेहऱ्यावर. मग तुलाच माहिती होतं की आज तुझं नेहमीप्रमाणे परफॉर्मन्स झालेला नाही आहे. मग एक गाणं असं आपलं थोडंसं नाही झालं तरी अजून 3 गाणी आहेत, हो की नाही? तर त्याच्यासाठी म्हणजे असं नाही, आता झालं तर संपलं पहिलं गाणं, आता जे मार्क येतील ते येतील. आता पुढची 3 गाणी आपल्या हातात आहेत ना, ती परत स्कोरिंग गाणी आहेत, हो की नाही? अजून रेस संपली आहे कुठे, हो की नाही? मग असं हसायचं, तू हसल्यावर गोड दिसतोस. आत्ता 2 मिळालेले आहेत, 3 गाणी आहेत अजून स्कोर करायला. ओके, ऑल द बेस्ट. सुरुवातीला हिची नावडती मुंबई आता आवडती झालेली नेहा करमरकर. कशी आहेस नेहा? तुला माहिती आहे तुझ्यासाठी मला गोव्याहून एक खास मेसेज आलेला आहे आणि त्याच्यात असं लिहिलेलं आहे की आता गोव्याची सुद्धा एक लिटल चॅम्प तुमच्या या सारेगमपमध्ये आलेली आहे. तेव्हा आता महाराष्ट्राची लिटल चॅम्प न म्हणता महाराष्ट्राची लिटल चॅम्प असं म्हणा. ओके, तेव्हा आजपासून तुम्ही सगळे महाराष्ट्राचे लिटल चॅम्प्स आहात. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण शरण, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे मी धरिन चरण, सखये 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 ग, वद जाऊ कुणाला शरण ग, बहुआप्त बंधु बांधवा, बहुआप्त बंधु बांधवा, प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे, प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे, प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे, प्रार्थिले कथुनी दुःख मनीचे, ते होय विफल साचे, सखये 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 पायी पायी, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, कुणाला शरण, कुणाला शरण. क्या बात आहे नेहा. आता आपण श्रुतीताईंपासून सुरुवात करूया. आमच्या नाट्यसंगीतामध्ये वेगळ्या ठिकाणून चाली आल्या, पण त्या ज्या प्रसंगासाठी जे काव्य योजलेलं होतं त्या प्रसंगाच्या भावनेला इतक्या सुंदर जमतील अशा प्रकारे आमच्या जुन्या नाट्यसंगीतातल्या रंगभूमीवरती कार्यरत असलेल्या कलाकारांनी सादर केल्या की आज लोकांना आठवण करून द्यावी लागते की हे एक लावणी होती. आणि ही लावणी होती नेसली पितांबर जरी. तुमच्या हरकत नसेल तर थोडंसं मी म्हणून दाखवीन. नेसली पितांबर जरी, अशी बारीक सारीक हरकती घेणारी
ही एक जातकुळी असते ह्या गाण्यांची. परंतु ज्या पद्धतीनं त्या सुभद्रेच्या मनातलं, त्या नायिकेच्या मनातलं हे जे कारुण्य आहे की मी आता कुणाला शरण जाऊ, की माझं कोणीच ऐकत नाही आणि मला मात्र हा दुसऱ्या माणसाशी विवाह नको आहे, तर ही जी भावना त्याच्यातली आहे ही फार चांगल्या रीतीनं तुझ्या आवाजातनं आली. तुला ज्याने कोणी शिकवलं ते छान शिकवलेलं आहे. फक्त एवढंच कर की शब्द अयोग्य ठिकाणी तुटणार नाहीत आणि रसभंग होणार नाही, एवढं थोडंसं भान ठेवायचं. बाकी छान गायलीस तू, तुझा अभिनंदन. सूर ताल ह्याच्यावरती काय बोलायचं आता, काय गोव्याचीच तू म्हटलं आता काय अभिषेकी बुवांच्या गावची, तर त्याला आम्ही काय बोलूच शकत नाही. आणि तू तसंच तू एकदम त्या तुझ्या गोव्याची एकदम लाज राखलीस ताई. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. थँक्यू. मला आधी श्रुतीताईंना काही सांगावं असं वाटतं की श्रुतीताई इतके दिवस जेव्हा ही मुलं गाणं सादर करायची त्यांचे पालक, त्यांच्या मनात ही उत्सुकता असेल आता जजेस आपल्या मुलाबद्दल काय बोलतायत. आज आम्हाला कसं वाटतंय माहिती, आज तुम्ही आमच्या या मुलांबद्दल काय बोलताय ही आम्हाला दोघांना आणि मला खात्री आहे सगळ्यांनाच इथे उपस्थित आणि जे आज हा एपिसोड बघणार आहेत. कारण तुमची जी थॉट प्रोसेस आहे ना ती खरं सांगायचं तर आज आम्हीही काही नवीन नवीन शिकतोय तुमच्याकडनं. थँक्यू इथे आल्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि नेहा, मी काही जास्त बोलत नाही तुझ्या गाण्याबद्दल, तू खरंच खूप छान गायलीस. आणि मला सर्व गोवेकरांना सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र गोवा फार काही वेगळं नाही आहे. एवढं नक्की की महाराष्ट्रात मुंबईमध्ये ही इंडस्ट्री आहे, तर आज ही सर्व मुलं जिथून जिथून आलेली आहेत ती आज सगळी इथे महाराष्ट्राची अशासाठी झालेली आहेत की आज त्यांची करिअर घडणार नाही आहेत तर सुरुवात होणार आहे. या ठिकाणी तुम्ही सगळे आलेले आहात, तर या अर्थाने तुम्ही सगळे आता मुंबईतले आहात. आणि उलटं म्हणेन की तुम्ही इतके तयार व्हा की तुम्ही जिथे असाल तिथे इंडस्ट्री येईल. फॅन्टॅस्टिक मार्क्स आहेत नेहा. ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. आता कसं वाटतंय? खूप छान वाटतं. हे सगळं मुंबईत होतंय. हो मग तुझी पहिली नावडती होती ना ग मुंबई, हो आता ती झाली आवडती? हो. कारण म्हणजे हॉटेलपासून इकडपर्यंत आम्ही येत होतो ना तेव्हा सगळीकडे गर्दी दिसायची. पण आता ना मला त्या गर्दीत सूर, ताल आणि लय वाटायला लागलंय. अरे असं आहे. वा. कारण म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे जी लोक आहेत, माणसं आहेत, त्यांच्या डोक्यात काहीतरी असा विचार असतो, त्याला मला सूर म्हणायसारखं वाटतं. आणखीन ताल म्हणजे मुंबईची जी लोकल आहे ना त्याच्यामध्ये पण मला ताल वाटतो असा. आणि लय म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात असं काहीतरी फास्ट आहे म्हणून मला लय वाटतं. हे सगळं सूर, ताल, लयमय झालंय मुंबई. अगं तू मुंबईकरांना किती पटकन ओळखलंस. नाचायचं तर आहे, पण ते जे बायकांचा खोटा लटकेपणा असतो ना, असं की समोरच्याने विचारावं अशी जी अपेक्षा असते, ते सगळं जे काय प्रकरण आहे ना बायकांचं